मागच्या मॅच मध्ये सुरुवात तर चांगली केली होती कुणाल या फलंदाजानं, परंतु शेवटपर्यंत खेळपट्टीवरती थांबले नाही आणि ज्या अनुषंगाने तो सामना गमवावा लागला. कल्पेश अगव यांना आपण पाहतायत या स्पर्धेसाठी ज्यांनी निश्चित स्वरूपात हातभार लावलाय. मुख्य प्रायोजक म्हणून त्यांचा कटआउट्स आपण पाहताय. त्यानंतर भावानंद संखे साहेब असतील, के ग्रुप आपल्याला बघायला मिळतात. तन्मय गणेश संखे यांना आपण पाहतायत. महेश सरांना देखील आपण पाहतात. त्यानंतर राहुल प्रकाश पाटील, त्यानंतर आपण पाहतात अंकुश चव्हाण. असे सर्व आमचे प्रमुख मान्यवर जे मात्र अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा, ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या सर्व दात्यांचे आम्ही करतोय पुन्हा एकदा खूप खूप आभार. गौरव आहेत मॅन ऑफ द मॅच आणि तो आपण वितरित करणार आहोत. अंकुश चव्हाण यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते गौरव दाभोळकर यांना मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब घेण्याकरिता खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा रंगते. वेळेचा विचार केला तर आता 11 वाजत आलेत आणि 11 वाजत असताना आपण पाहतोय एक अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना मॅच क्रमांक ऑलमोस्ट 8 मध्ये आपण आता येत असतोय, जिथे अतिशय सुंदर पद्धतीने सामना आपल्याला पाहायला मिळेल. मानसात आणि मानसच्या साथीने आपण पाहू शकाल बजरंग यांना खूप चांगल्या पद्धतीने खेळ स्वीकारतायत. दुर्वास यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅचला सुरुवात, एक जबरदस्त क्रिकेट, चांगलं क्रिकेट, ज्या क्रिकेटसाठी 365 दिवस वाट बघावी लागते आणि ते क्रिकेट आज तुम्हा सर्वांच्या भेटीला. होळीचं शुभ औचित्य आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल चेंडू आतमध्ये पुरवला जाईल. पंच पुढच्या मॅचमध्ये मला तरी वाटतं जॉईंट होतील डिनर ब्रेकसाठी, जे ब्रेकमध्ये राहिले. आणि मॅचला इथून सुरुवात होत असताना आजच्या रजनीतला मॅच नंबर 8 देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि करूया या मॅचला सुरुवात. एक जबरदस्त सुंदर आणि दैदिप्यमान आयोजन नियोजन, सर्व काही एकदम ओके मध्ये, ऑल इज वेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्क समवेत आपण ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहताय. थेट प्रक्षेपण लाडक्या प्रेक्षकांचं लाईव्ह मध्ये देखील आम्ही करतोय स्वागत. एक अतिशय सुंदर पद्धतीची आणि देखणी स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट म्हणलं की प्रत्येकाला आवडतं हे क्रिकेट. शॉर्ट फॉर्मॅट असतं. पहिल्याच बॉलवरती जर आपण तपासून पाहिलं तर बॅटची कड आणि जिथे सिंगल परिपूर्ण झाली. मानस आलेत. मानसनं मागच्या मॅचमध्ये त्याचा मानस चांगला दाखवला. जिथे गुणवत्ता आणि मेरिट या अनेक गोष्टींचा अवलंब पाहत असताना मानसनं खूप छान पद्धतीनं प्रभावी केलं. पुढचा बॉल, गोलंदाज तयार ओव्हर द स्टम्प्सनं. हाफ ट्रॅकरचा बॉल होता आणि इथे आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. कौस्तुभ राऊत आणि एका बाजूला प्रफुल्ल गावड हे 2 पंचांच्या भूमिकेत 2 पंच आपल्याला बघायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, सिंगलच मिळेल. अगदी चोरटी धाव. यष्टीरक्षक आणि गोलंदाजाच्या डोळ्यासमोर ही धाव चोरून घेतली म्हणायला हरकत नाही. कल्पेश आगव शॉटमध्ये आहेत. कव्हरला देखील एक खेळाडू शॉटमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलला सन्मान मिळणं क्रिकेटचा दर्जा आहे आणि ते असायला देखील हवं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला आम्हाला मुन्ना जयस्वाल दर्शवत आहेत की 3 धावा 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॅटची कट, बॉल चाललाय फाईन लेगला. बोल्ड झाले का जोपर्यंत लाईट ब्लिंक होत नाही, बेल्स पडत नाही, तोपर्यंत तुम्ही बाद घोषित होणार नाहीत. लक्षात घ्या. नो स्कोर आहे. अच्छा, नो स्कोर ॲग्री होणार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 वरती. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल बाकी. पहिलं षटक, जिथे या पहिल्या षटकात काय होईल. फटका खेळलाय कल्पेश आहेत तिकडे आणि इथे काय झालंय. खऱ्या अर्थानं या चुका तुम्हाला त्रास देणार. ज्या वेळेला मिसफील्ड झाली आणि 4 धावा आल्या त्या वेळेला क्रिकेटचं समीकरण अनेक वेळा बदलताना आपण पाहिलेत आणि सध्या तेच पाहायला मिळतं. मिसफील्ड झाली कल्पेशकडनं, तदनंतर मागे बॅकअपला खेळाडू नाही
आणि ज्या अनुषंगानं चौकार मिळाला, चौकाराच्या सहाय्यानं धावगती जाऊन पोहोचते आत्तापर्यंत 7 धावा. पहिलं षटक संपलं. चांगल्या रीतीनं सुरुवात जी असायला हवी होती ती मिळाली. एक गुड स्टार्ट महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला तुम्हाला उंच इमारत बांधायची असते तुमचा पाया महत्त्वाचा आहे, आणि जर तो पाया व्यवस्थित राहिला तर तुमची इमारत देखील उंच चांगल्या पद्धतीने होते. ज्यावेळेला पाया टिसून राहतो त्यावेळेला ती इमारत कोळंबडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि इथे जो स्टार्ट असतो, गुड स्टार्ट, ड्रीम स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात ज्याला म्हणतात, आणि ती स्वप्नगत सुरुवात मी म्हणेन की चांगली झाली बॅटिंग टीमला. पुढचा बॉल, बॅटची कड, सिंगल मिळणार माणसला. धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 8 धावा, 8 ऑन दी स्कोर कार्ड. बॉलचा खेळ झालाय. बॉल आतापर्यंत परिपूर्ण झाले. 2 मुन्ना जयस्वाल आणि मृण्मय मोरे आमच्या समवेत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रत्येक बॉलला जर तुम्ही सन्मान द्यायला गेलात तर 4 षटकांचा खेळ कधी समजेल याचा नेम नाही. तुम्हाला जबाबदारीने खेळ देखील चांगला स्वीकारणं गरजेचं आहे. बॅकफुटला आले, त्यानंतर बॉलला डिक्लेअर झोनकडे खेळले. 2 धावा इथे देखील मिळतील. कौस्तुभ राऊत आम्हाला दर्शवत आहेत की 2 धावा मिळत आहेत, आणि धावसंख्या 2 खूप उशिरानं 10 धावा डबल डिजिटमध्ये. जमेची बाजू अशी आहे की जिथे विकेट गेले नाही आणि ते विकेट राखून बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. अत्यंत महत्त्वाची भूमिका. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावांची गती 10 वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगला बॉल, अनप्लेएबल. 4ही बाजूने चित, 4 खाने चित असं आपण म्हणायला हरकत नाही. जिथे फलंदाजाला त्या बॉलचा आढावा घेता आला नाही. सॉफ्ट हँडनं बॉलला खेळले आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने समाप्ती. अखेर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 धावा. 5ची सरासरी चालू आहे. आता सध्या तुमची गाडी दुसऱ्या गिअरमध्ये आहे. त्या गाडीला तुम्हाला डबल टॉप हाकणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. मग शेवटला तुम्हाला खंत वाटेल की जो प्रवास मला शेवटच्या स्थानकापर्यंत करायचा होता तो राहिला, आणि मग तो राहिला की फक्त खंत राहिली की वेळ निघून गेलेली असते. योग्य वेळेत तुम्हाला धावा इथून उभ्या कराव्या लागतील. जर नाही झाल्या तर मग फक्त विचार आणि फक्त विचार. पुढचा बॉल. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. माणसला अगदी मुख्य खेळपट्टीवरती शरणांगती पत्करावी लागले. पहिल्या षटकापासून शांत आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचं, आणि काय क्षेत्ररक्षण केलं, काय जबरदस्त फिटनेस दाखवली, काय स्किल्स दाखवली, मन जिंकली या क्षेत्ररक्षकानं. क्लास फिल्डिंग. अगदी जॉन्टी रोड्सची आठवण झाली, रवींद्र जडेजाची आठवण झाली, मोहम्मद केपची आठवण झाली, युवराज सिंगची आठवण झाली. क्या बात आहे. शेवटपर्यंत पडलो तरी चालेल, संघासाठी खेळायचं आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माझ्या नावी असायला हवं, ज्याच्यासाठी चाललेली भानगड. मुख्य व्यासपीठावरती बॉल येतोय. सिंगल. 2 धावा मिळतील. ऑल राईट. धावसंख्या 2 आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. फटका इथे देखील खेळलाय आणि तिथे देखील धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2. जरी तुम्ही दुहेरीचा पाडा इथून पुढे केला तरी देखील धावांचा वेग वाढू शकतो, परंतु माईकवरनं बोलून नाही चालत. मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. मानसनं सध्या जबाबदारी स्वीकारली आहे संघाची. पुढचा बॉल. फटका खेळलाय. इथे देखील आपण पाहतायत सिंगल परिपूर्ण होणार. या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते 15 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रफुल्ल गावड आणि कौस्तुभ राऊत 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीचं सत्र आणि माता भगिनी देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा देखील करतोय आम्ही स्वागत. CPL 2025 7वं एडिशन, 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचा. पुढचा बॉल. यावाला लॉंग हिट. षटकाराला अनिवार्य बंधन. प्रफुल्ल दादांनी उल्लेख केला होता मागच्याही मॅचमध्ये की ते यावेळेला येतात आणि मोठे षटकारच खेळतात, आणि तेच बघायला मिळालं. फलंदाज बाद गॉन. धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती आहेत. आपण पाहताय अतिशय सुंदर पद्धतीनं या मॅचचं स्वरूप. अगदी शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आरुष आलेत. राऊंड डिस्टन्सनं पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं. पहिला बॉल. पहिलाच बॉल डिक्लेअर झोनकडे. इथे सिंगल आहे का? अच्छा, मग आमच्या बाजूने 2 रन. ऑल राईट.
यस, 2 धावा धावफलकावरती, म्हणजेच धावगती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. मानस शेवटपर्यंत संयम आणि मानस राखला. गोलंदाजाचं लक्ष नव्हतं. आरुष यांना वाटलं की फलंदाज रेडी आहेत. फलंदाज होते भरपूर बाहेर, परंतु एक गोलंदाजाची शैली असते, ज्यावेळेला ते बॉक्समध्ये येतात अगदी त्या समोरच्या लाईनकडे पाहता आणि त्यावेळेला चेंडूचे हाताळण करता. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. पुढचा बॉल यावेळेला यष्टी उद्ध्वस्त मधल्या स्टंप्सला संपर्क झालाय बॉलचा. चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला. मानस बाद झाल्यानंतर प्रत्येक वेळी आम्ही पाहिलं की प्रतिस्पर्धी संघाच्या धावा झालेल्या नाहीत. आता याही वेळेला आपण पाहतायत काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज आले आरुष, आणि आरुष यांनी खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी केले. सुनील पाटील दाखल झालेत. एक्सपिरियन्स खेळाडू. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. आणि एक लेजंड खेळाडू जो मी उल्लेख केला, तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला, ज्यांनी अनेक क्रिकेटचे पावसाळे उन्हाळे हिवाळे पाहिलेत, तेच आलेत मैदानाच्या आतमध्ये. सुनील पाटील. पुढचा बॉल राऊंड स्टंप्सनं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. आरुष फटका तर खेळला. मी म्हटलं की एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवा. ज्यावेळेला तुम्ही अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेला निश्चित स्वरूपात त्यांनी एक चांगला फटका खेळला. अगदी येता क्षणी ऑन दी अप, ऑन साईडला, अलॉंग दी कार्पेट, मैदानाला अगदी गुदगुल्या करत बॉल आला आणि सिंगल मिळाली. 19, 3 गडी बाद. याही वेळेला आरुष पाटीलने सांगितलं की स्लॉक षटकाचा मला इथे राजा म्हणतात आणि शेवटचं षटक कसं हाताळावं याचं एक उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये मांडलं. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त, गॉन. 4 बॉल आणि धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. लहू चव्हाण स्वतः दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. लहू चव्हाण यांच्यासाठी देखील अनप्लेएबल. काय गोलंदाजी केली आरुषनं. आणि आरुष सांगत असतील की शेवटच्या षटकात मला निमंत्रण दिलं कर्णधाराने. दाखवलेला विश्वास, ज्यांनी खऱ्या अर्थानं हॅट्रिक वरती राहतील, जो विश्वास सार्थ ठरवला. ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया हॅट्रिक इथे परिपूर्ण होईल का या स्पर्धेची. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. संघाची तरी होईल का. सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्याने एका बाजूला सुनील पाटील. अनुभवाचा भंडार. आणि षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती लागल्या त्या म्हणजेच 20. 21 धाव्यांचं टार्गेट. 21 धाव्यांचं टार्गेट. काय होतील घडामोडी दुसऱ्या डावामध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस लगेचच आपण तिथे करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतात मॅच नंबर एका बाजूला आपण पाहतायत पितळे पॅन्थर्स आणि चिले चॅम्पियन्स. हाच संघ आपल्याला पुढील मॅच मध्ये देखील बघायला मिळणार आहे. म्हणजे आता जो सामना चालू आहे चला पुढील होणारा सामना आहे तो म्हणजेच जिजाऊ वॉरियर्स आणि शिरगावकर लायन्स. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहतोय जिजाऊ वॉरियर्स आणि शिरगावकर लायन्स. दोन्ही कर्णधार जर इथे अवेलेबल असतील तर प्लीज रिपोर्ट करा आमच्या टॉस बॉक्समध्ये. जिजाऊ वॉरियर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅच होती चिले वॉरियर्स आणि पितळे पॅन्थर्स, पण ते लगेच मग सलग होईल. चालेल का त्यांना. त्यांना ॲग्री असतील तर खेळत असतील. तुम्हाला चालेल का. ऑल राईट. सुशील आणि एका बाजूला आपण पाहतायत सुमित. स्ट्रायकिंग एंडला जर आपण तपासून पाहिलं तर सुमित चिल्ले स्वतः संघ मालक आणि संघाचे आधारस्तंभ ॲज अन फ्रंटलाईन बॅटर. तुम्ही फ्रंटलाईन बॅटर म्हणून जर खेळपट्टीवरती दाखल झालात 21 धाव्यांचं टार्गेट आहे. सुरुवात तुम्हाला सिंगल आणि डबल या बेसिक क्रिकेटनं करावी लागेल. तुम्ही ज्या ज्या वेळेला रिस्क घ्याल, जोखीम पत्कराल, त्या वेळेला विकेट जाण्याची दाट शक्यता. मॅचला सुरुवात होईल. चला मॅच प्रफुल्ल दादा डिले न करता आपल्याला
आजचं शेड्यूल पॅक करायचं अगदी योग्य आणि लवकराच्या लवकर. उद्या जरी होळीचा सण असला तरी प्रत्येक जणाला सुट्टी नसणार. सकाळी उठून जरी क्रिकेटवरचं भरपूर वेडं प्रेम असलं तरी उद्या सकाळी प्रत्येकाला कुणाला तरी ट्रेन पकडायची असेल, कुणाला तरी 7:30च्या ड्युटीला पंच करायचं असेल. आता आम्हीच झालो तर आम्हाला सकाळी 7ची रिपोर्टिंग आहे. त्या अनुषंगानं येस, आणि पाटील सर देखील दर्शवतात की आम्ही देखील ड्युटीला आहेत. त्या अनुषंगानं वेळ कमी खर्च करा, रात्र कोणासाठी थांबणारी नाही. चला, चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. 21 धाव्यांचं हे टार्गेट. सुमित चिल्ले आणि सुशील शिंदे एकाच राशीचे दोन फलंदाज. सुमित आणि सुशील हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात ॲज अँड फ्रंटलाईन बॅटर. पंच देखील पुढील मॅचमध्ये जॉईंट होतील. डिनर ब्रेक नंतर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी उत्कर्ष पाटील या स्पर्धेमध्ये करतोय तुमचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला मॅच नंबर 8 आणि 9व्या मॅचचा देखील शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अमित मजबूत बांध्याचे आणि मजबूत यष्टीचे गोलंदाज राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं आलेत पहिला बॉल हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल. सुमित चिले यांना माहिती आहे की शेवटपर्यंत जर मी उभं राहिलो तर या धावा 21 मी संघाला पुढे घेऊन जाईन, परंतु यात सिंगल डबल चकायला तुम्ही कसं स्वीकारता हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला खराब बॉल येतील त्यावेळेला तुम्हाला आक्रमण करणं लाजमी आहे. फटका केलाय आणि सुनील पाटील, मी म्हटलं की एक्सपिरियन्स, अनुभव हाच करा तुमचा शिक्षक. अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या कुठल्याही क्षेत्रात या, तुम्हाला पराभवाची भीती नाही. त्या अनुभवाची शिदोरी घेऊन तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. या बॉलला काय झालं निश्चित स्वरूपात? अच्छा, डॉट बॉल येतोय. बाईकची कुठलीही धाव नसेल त्या अनुषंगानं पायाला तो बॉल ब्लस झाला आणि डॉट बॉल. फटका तर केलाय समोरच्या दिशेने. धावांची गती तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते 4 बॉल 2 धावा. फटका केलाय. लहू चव्हाण आले, फील्ड तरी झाले चांगली. रबाडा यांना भरपूर जास्त विश्वास दाखवला अपीलमध्ये. प्रफुल्ल गावड सांगतात की ना मुन्ना ना, या वेळेला नाही चालणार. अगदी गाडीची तीक्ष्ण नजर आहे त्यांची. व्हाईट बॉल. धावा कमी ठेवल्यात तुम्ही. ज्या वेळेला पहिले 2 बॉल डॉट आले होते तदनंतर काही गरज नव्हती या व्हाईटची. पुढचा बॉल. या वेळेला प्लेड ऑन बॅटची कड आणि सुमित शिंदे, मी म्हणेन की पहिल्या मॅचमध्ये देखील फ्लॉप शो राहिले, याही मॅचमध्ये फ्लॉप शो राहिले आणि येणाऱ्या काळात आपण पाहतात आता डाऊन ॲट 1 साठी फलंदाज कोण दाखल होणार. कल्पेश अघव यांना बघायला मिळेल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. ते सांगतात की क्रिकेटच्या मैदानात आम्ही खूप कमी वेळा खेळत असतो, क्रिकेटच्या मैदानाच्या मुख्य व्यासपीठावरती जास्तीत जास्त वेळा असतो. प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही कल्पेश अघव यांना पाहिलंय. शिवसेनेसाठी चांगलं काम करत असतात आणि तेच आम्हाला पाहायला मिळतात. SDSM कॉलेज म्हटलं की जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमचे अगदी वर्गमित्र. बॉलला खेळले त्यांनी. सिंगल मिळतंय. सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली तर आकार घेईल 5 वरती. सुनील पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरं सॉफ्ट हँडने खेळलंय. दोघांमधला समन्वय योग्य नाही आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या इथून मिळेल तुम्हाला एक चोरटी धाव. सुनील पाटील होते. अगदी सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्यानं 6 धावा. ड्यू फॅक्टर थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं ग्रीनरी मैदान. आज अशी मैदानं खूप कमी आहेत, परंतु क्रिस्टल पार्कमध्ये इथे आल्यानंतर एक वाटलं की एक जबरदस्त असं मैदान आणि चांगलं क्रीडा संकुल जे क्रिकेटला पोषक आहे आणि अशी मैदानं खूप कमी झालीत. आज जर आपण तपासून पाहिलं, परंतु या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. नो स्कोर आहे. कौस्तुभ राऊत दर्शवतात की नो स्कोर म्हणजेच कुठलीही धाव नाही आणि त्यामध्ये डॉट बॉल देखील. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 6. 14 बॉलमध्ये 15ची गरज. भरपूर वेगाने खेळायचं होतं. सुनील पाटील यांच्यासाठी टाळ्या येतात, त्यांच्यासाठी शिट्ट्या वाजतात, कारण त्यांची गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये महत्त्वाची. पुढचा बॉल. याही वेळेला बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची दाट संधी आणि पंचांनी बोट उचललंय आकाशाकडे. दॅट्स रन आउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. मनीष तन्ना गॉन. यस ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या खेळाअखेर, त्या म्हणजे 6 धावा. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच जर आपण तपासून पाहिली तर 15ची. 12 बॉल 15 सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे, यालाच तर क्रिकेट म्हणतात, ज्यामध्ये कधीच तुम्ही जिंकायला 21 आहेत. नवीन फलंदाज दुर्वास.
गोपी संख्येकडून यांच्या सलग 3 चौकारांसाठी 200 रुपये. येस ऑल राईट, गोपी संख्या आहेत समोर, मॅचचा आनंद घेत आहेत. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. रबाडा यांना आपण पाहतात, रुपेश चव्हाण रबाडा या नावानं भरपूर प्रेम मिळालं या पालघर क्रिकेट परिपटलावरती. फुलरलेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं, सिंगलच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही मिळणार. आणि आता इक्वेशन मध्ये बदल. 11 बॉल आहेत, 11 बॉल मध्ये गरज आहे 14ची. 11 बॉल 14ची गरज, 14ची गरज आणि 11 चेंडू. पुढील बॉल व्हाईट बॉल. पंच प्रफुल्ल गावड यांचे दोन्ही हात समांतर रेषेत. ज्याच्या वेळेला एक्स्ट्रा बॉल येईल. फटका खेळला इनटू द गॅप मध्ये अँड गेट इट 4 रन्स. मी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सुमित चिल्ले राहतील तोपर्यंत संघाचे इरादे मजबूत राहतील. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. खूपच चांगला फटका. क्रिकेटचं मादक आणि देखणं सौंदर्य. विराट, प्रेम कोहली, चितेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने त्या फटक्याला सजवलं. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. एका चौकारानंतर कमबॅक देखील चांगला राहिला. 9 बॉलचा खेळ आहे आणि 9 बॉल मध्ये आता 9 धाव्यांची गरज. संयम खूप महत्वाचा आहे. संयम या शब्दावरती जर तुम्ही काम कराल क्रिकेटच्या परिपटलावरती यश चालून येईल. सिंगल मात्र मिळेल डिक्लेअर झोनकडे. आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. पाटील नेटवर्क्स लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि त्या समवेत आमचे सर्व लाडके प्रेक्षक जोडलेत. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात CPL. फटका केला ऑन साईडला आणि यावेळेला आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. दुर्वास यांच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. धावफलकावरती आकार घेत असताना 7 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. सामना एका बाजूला शिफ्ट झाला होता परंतु त्यावेळेला दुर्वास आणि सुमित चिल्ले यांनी सांगितलं की हरकत नाही, आम्ही या सामन्यामध्ये देखील कमबॅक करण्यासाठी आमच्या संघाला जाणलं जातं. कमबॅक असायला हवा, मग तो क्रिकेटच्या मैदानात असू दे किंवा मग तुमच्या जीवनामध्ये. युवराज सिंगचं आयुष्य कोण विसरेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं 2007ला 6 चेंडू 6 षटकार. 19 सप्टेंबर 2007 साऊथ आफ्रिकेची पार्श्वभूमी. 2011ला मॅन ऑफ द सिरीज. 2012ला कॅन्सरशी लढा आणि कॅन्सरशी लढा देत 2013-14 हे 2 वर्ष आयुष्यातले सर्वाधिक कठीण काळ. 2015ला पुन्हा एकदा कमबॅक आणि कानपूरच्या मैदानात 150 धावा. म्हणून आयुष्यात न थकता न जुमानता संघर्ष करत राहता. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो थांबला तो संपला. ज्या अनुषंगाने युवराज सिंग पुन्हा होणं नाही. भारताला क्रिकेटमध्ये मिळालेलं अनमोल रत्न. ज्यावेळेला ते रिटायर झाले त्यावेळेला 12 क्रमांकाची जर्सी ही रिटायर झाली. या क्रिकेटच्या आठवणी आहेत भारतासाठी ज्यांनी त्यांचं आयुष्य दिलं. युवराज सिंग यूज रिस्पेक्ट इन इंडिया. पुढचा बॉल. 6 बॉल आणि 4ची गरज. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलंय. सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साहाय्यानं आता 5 बॉल 3. हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलवरती ज्या धावा येतील त्या धावा खूप महत्वाच्या असतील. सॉफ्ट हँडने जरूर केलंय आणि इथे आपण पाहू शकाल फलंदाज बाद झालेत सुमित चिल्ले. आणि मी म्हटलं की हा बॉल खूप महत्वाचा होता. या बॉलवरती मॅच मध्ये पलटवार. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये धावांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 धावा या धावफलकावरती आहेत. आता डॉट बॉल. 3 बॉल 3. सामना होता कुठे आणि व्हाईट बॉल आहे का? ऑल राईट. प्रफुल्ल गावड आम्हाला दर्शवतात की तो व्हाईट बॉल आहे. हा बॉल चांगला हाताळला. या बॉलला इथे उत्तर नव्हतं फलंदाजांकडे. 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 2 धाव्यांची. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे जर आपण पाहिलं तर रबाडा आहेत आणि रबाडा यांची फेकी स्वेअर आली आणि त्या स्वेअर फेकीने आपण पाहू शकाल फलंदाजांना ती धाव महत्वाची होती. आता 2 बॉल आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस. भगवंताला स्मरण करत असतील दोन्ही डगआउट मध्ये की देवा ही मॅच मला जिंकव. मनुष्य हा चतुर प्राणी आहे. कठीण काळात भगवंताला स्मरण करतो, चांगला काळ हा त्याने स्वतः आणलेला असतो. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत आता गोलंदाज तयार. 1 धावेची गरज असताना काय होतंय या वेळेला रुपेश चव्हाण रबाडा यांची फेकीमध्ये विशेषतः जोर नव्हता आणि इथे सिंगल परिपूर्ण केली. वेल प्ले. अभिनंदन. चिले चॅम्पियन्स मॅन ऑफ द मॅच
आरुष देसले ज्यांनी 1 षटक हाताळलं, 3 विकेट घेतले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. आरुष ठरतात मॅन ऑफ द मॅच. हा ही सुमित चिल्ले आणि जिजाऊ वॉरियर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण शॉर्ट मध्ये टॉस साठी या.